आजोबांचा स्वभाव शांत आहे. शांत आहे. कधी चिडचिड नाही, रागावणं कधीच नाही. मग तिकडनं सांगा, तुम्ही गावाला, आजोबा मुंबईत. जर कधी काय त्यांना सांगायचं असेल तर कसं सांगायचं? पत्र दुसऱ्याकडे लिवायचं आणि पाठवायचं. कोणाकडनं तर लिहून घ्यायचं. कोणाकडनं तरी लिहून घ्यायचं आणि पाठवायचं. मग तुम्ही त्यांना गावी पत्र पाठवायचे आजोबा? पत्राला उत्तर देत होते का? पहिलं पत्र कोणी पाठवलं, आजीने आजोबांना? काय एवढं तर आठवतंय. काय लिहायचे काय आजी सांगा ना, काय लिहायचे पत्रात? काय आपलं घरात असेल नसेल ते कळवायचं तेवढंच. मग ते विचारायचे नाहीत तुम्ही कशा आहात वगैरे असं खुशाली? विचारायचं ना, विचारायचं. मग तुम्ही काय सांगायचे? हाय बरी आम्ही. बरी. आणि गुरं किती होती तेव्हा? गुरं 2 बैल, 4 म्हशी, बर 2 गाया आणि 4 शेरड. बर त्यांची नावं माहिती होती त्यांना? कुणाला? त्यांना. यांना काय माहिती? काय नाव होती सांगा ना मला. बैलांचं नाव सांगा ना जरा. कसं आम्हाला गावाला जायला मिळत नाही ना आजी, म्हणून विचार. काणी पाणी गणपा. काय काय आजोबा? काणी आणि गणपा बैलाचं नाव. बैलाचं नाव गणपा आणि दुसरे कानी पाणी गणपा अशी नाव. अच्छा अच्छा. 2 नाव बैलांची होती. आणि गायींची? भाव होते. गायींची होती गौरी एकीच आणि असं काहीतरी म्हणायचं, दुसरं काहीतरी जात ना. पण मला सांगा, तुम्ही कधी हाक मारली की लगेच ओ द्यायच्या गाई? द्यायच्या लगेच? कशाला? फिर म्हणलं की असं का दगड मारायचे फिरवायचे. कोण कशाला नाव घेऊन बोलवते? त्यांचा खेळ सुद्धा दगडातच ठेवायला पाहिजे होता. पण आता सगळं व्यवस्थित आहे, हो ना? सगळं सुखाचा संसार, हो की नाही? 50 वर्ष कसा संसार केला असेल, दोघे 2 टोकाला, आणि तरी सुद्धा एकमेकांच्या प्रती असलेला आदर तितकाच महत्वाचा. वा वा, खूप छान. यानंतर मी प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर लिहायचं तुम्ही, आणि मग आजींना मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर विचारणार. दोघांची उत्तरं बरोबर आली तर बक्षीस मिळणार, जुळली तर. घ्या आजोबा. लग्नानंतर शेतामध्ये जास्त पीक कुठलं होतं लग्नाच्या वेळेला? लिहा. आजी सांगा. जास्त पीक भाताचं. दाखवा आजोबा काय लिहिलंय. भात. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. आजोबा लग्नाची तारीख लिहा. आजी काय लग्नाची तारीख? 12 वर्षाची होती. काय देण्यात राहायचं तवाचं. तरी लग्नाची तारीख. मुलं आता लग्नाचा वाढदिवस साजरा करतात, पण ते आता ती करते तर पण होतोय. आमचा कधी केला बी नाही आणि कधी झाला बी नाही. तेव्हा कधीच नाही. आता किती तारखेला करतात वाढदिवस? कुठल्याच तारखेला नाही. कधी त्यांना वाटेल तेव्हा वाढदिवस साजरा करतात. त्यांची तारीख असेल त्या टायमाला करतात. त्या टायमाला आम्हाला बोलवलं की आम्ही हजर होतो. नाही, पण तुमच्या लग्नाचा वाढदिवस? लग्नाचा झालाच नाही, आज होतोय आमचा वाढदिवस. क्या बात आहे. 57 वर्षात आज लग्नाचा वाढदिवस होम मिनिस्टरच्या कुटुंबाबरोबर साजरा होतोय. आजोबा बघू काय लिहिली लग्नाची तारीख? 1957 मे महिना. पुढचा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.